सर, खास करून जर आपण मुंबईचा विचार केला 14 ते 19 आणि मागच्या 2.5 वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदललाय. म्हणजे इन्फ्रामॅन म्हणून तुमची ओळख झाली, सगळेजण ते ओळखतात. परंतु आता नव्यानं मुंबईसाठी आणि मुंबईच्या MMR रिजनसाठी नेमक्या काय योजना आहेत आणि मुंबईकरांच्या आयुष्यात नेमका काय पलट होईल पुढच्या काळात? मी 2016 साली एक घोषणा केली होती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात की मुंबईच्या MMR रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये पोचायला लेस दॅन 1 आवर 59 मिनिट्सपेक्षा कमी लागले पाहिजेत. त्याच्याकडे आम्ही आता पुढे जातो आहोत. आता आपण बघितलं की कोस्टल रोड झाला, पुढे वरळी बांद्रा सी लिंक आहे, त्याच्या पुढची बांद्रा वर्सोवा सी लिंकचं काम चालू आहे, जवळपास 40-50% ते झालं आहे. वर्सोवा मड त्याचं टेंडर आता दिलेलं आहे, त्याचं काम सुरू होतं आहे. मडपासनं विरारपर्यंत आता एक सी लिंक जी तयार करायची आहे, त्याच्याकरता मी मध्यंतरी जापानला गेलो होतो. जापानच्या सरकारने त्याच्याकरता 40,000 कोटी रुपये देण्याचं कबूल केलं आहे. त्याचं काम आम्हाला सुरू करायचं आहे. याच्यामुळे आपला जो काही मुंबईचा ट्रॅफिक आहे, 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर असतो, तो पूर्ण डिकंजेस्ट होऊन जाईल. कारण वेस्टर्न साईडला हा एक रिंग रोड मिळणार आहे. बरं, हा रिंग रोड एक लूप तयार करतोय मुंबईकरता. कारण विरारपर्यंत हा रोड गेला तर विरार अलिबाग कॉरिडॉरचं काम आपण चालू केलेलं आहे. आणि इकडे आपला अटल सेतू तयार झालेला आहे, ज्या अटल सेतूमुळे नवी मुंबई आणि मुंबईतलं अंतर कमी झालं आहे 22 किलोमीटरचा. म्हणजे एक पूर्ण रिंग रोड किंवा लूप हा आपण देतो. आणि या लूपसोबत 375 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क आपण तयार करतो. आपल्याला पहिल्यांदा 11 वर्ष लागले 11 किलोमीटर मेट्रोला, आता आपण 50 किलोमीटर डेडिकेट करून टाकली. म्हणजे 5 वर्षात 375 किलोमीटरचं काम आपण सुरू केलं. 50 किलोमीटर डेडिकेट केली, 50 किलोमीटर अजून करतोय, पुढच्या वर्षी अजून 50 किलोमीटर करतोय. म्हणजे हे सगळं काम ज्यावेळेस होईल त्यावेळी मुंबईकरांचं एक महत्त्वाचं जे काम आहे, कारण मुंबईकरांचे दिवसातले 3-4 तास हे कम्युटेशनमध्ये जातात. त्यांना जीवनामध्ये 3 तास तरी जास्तीचे मिळतील, आपल्या परिवारासोबत मिळतील, किंवा एक प्रकारे क्वालिटी टाईम त्यांना त्या ठिकाणी मिळेल. सबर्बन रेल्वेचं पूर्ण आपण मेकओव्हर केलेलं आहे, मेट्रो आहे, बस सिस्टीम पूर्ण आपण त्याचं मेकओव्हर करतोय. आणि रोड्सचं जाळं असेल, फ्लायओव्हरचं जाळं असेल, याच्यामुळे कम्युटेशन हे मुंबईमध्ये आपण चांगल्या प्रकारे करतो. त्यासोबत दुसरं, मुंबई आणि MMR रिजनमध्ये रहिवासी सगळ्यात मोठी समस्या आहे. आपण BDD चाळ असेल किंवा अभ्युदय नगरसारख्या योजना असतील किंवा म्हाडाचे लेआउट्स असतील, या सगळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं. मराठी माणसाला मुंबईतच घर मिळालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ रिडेव्हलपमेंट, म्हणजे बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याच्या ऐवजी ज्या सहकारी संस्था आहेत त्यांनी स्वतःच सेल्फ रिडेव्हलपमेंट करावं. त्याकरता आपण 17 मागण्या त्यांच्या मान्य केल्या. मुंबई बँकेच्या माध्यमातून प्रवीण दरेकरांनी त्यांना लोन देण्याचं त्या ठिकाणी काम सुरू केलं. 16 बिल्डिंग तयार झाल्या आहेत, 1400 प्रपोजल आता आलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहिवासी जी समस्या आहे ती सॉल्व्ह होणार आहे. दुसरं, मुंबई ही लँडलॉक सिटी आहे, त्यामुळे इथे आपल्याला मर्यादा आहेत. पण आता अटल सेतूमुळे आपल्याला मुंबईच्या 3 पट मोठी मुंबई ही मुंबईला अटॅच झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना रहिवासाकरता परवडणारी घरं ही देणं आपल्याला सोपं झालं आहे. इकडे या लिंकमुळे विरारपर्यंत आपल्याला परवडणारी घरं देता येतील. त्यामुळे पुढच्या 5-7-8 वर्षामध्ये मुंबईकरांचं, आम मुंबईकरांचं जे स्वप्न आहे परवडणाऱ्या घराचं, तेही आपल्याला पूर्ण करता येणार आहे.